एके दिवशी भरतळपाडा संभाजी महाराजांनी सरसेनापती हंबीररावांना विचार, मामासाहेब स्वराज्याचा थाट बांधावा म्हणतो, पण औरंग्याचाही थाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोक्याची. आणि हंबीररावांनी सांगितलं, राजा एक जागा आहे मोक्याची. मुघलाचं नाकच जर दार मुल्क दख्खन बुरहानपुरा, औरंगजेबाची दख्खनेतील राजधानी एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा असा बुरहानपुरा शोभतो राज. बुरहानपुरा म्हणजे मधाचं पोळं आणि कडाडला छावा. मग मामासाहेब हे मधाचं पोळं आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि बघता बघता मराठी होता सुद्धा सुटल्या. बुरहानपुरा धुतलं, 17च्या 17 पुढे पुरते धुतले. एखाद्या सुंदर बागेचं रोपडं डोळ्यात साठवावं म्हणून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढे स्मशान दिसावं, अशी बुरहानपुऱ्याची पुरती वाताहत झाली. बुरहानपुरा संभाजी महाराजांनी पुरता कोळसा पुरा करून टाकला. औरंगजेबाला हे कळालं आणि औरंगजेब संतापला, चौताळला. बुरहानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हडवं काळीच पाड. औरंगजेब फुटफुटला. त्या शिवाजी महाराजांनी माझ्या बरोबर पुरी उमर वैर केलं, पण शिवाजी महाराजांनी चुकून सुद्धा माझ्या बुरहानपुराकडे कधी बघितलंही नाही. पण हा त्यांचा पोर काल गादीवर आला आणि माझ्या बुरहानपुरालाच पुरता उद्ध्वस्त करून गेला. हे पाणी वेगळंच आहे. आणि बुरहानपुरा औरंगजेबाच्या 2 बहिणींचा जन्म बुरहानपुऱ्यातलाच. औरंगजेबाच्या आई निर्वतली बुरहानपुऱ्यातच. आणि औरंगजेबाच्या आयुष्यातलं एक प्रेम प्रकरण ते घडलं ते सुद्धा बुरहानपुऱ्यातच. म्हणजे औरंगजेबासाठी बुरहानपूर म्हणजे हडवं काळीच. पण संभाजी महाराजांनी बुरहानपूरला थाप घातला नव्हे, औरंग्याच्या काळजाला थाप घातला आणि संतापला औरंगजेब. तोपर्यंत दुसरा तडाखा बसला. औरंगजेबाच्या गावाने वसवलेला औरंगाबाद संभाजी महाराजांनी त्याला धडक मारली. औरंगाबाद लुटलं, इतका लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. औरंगजेब आणखी संतापला आणि तोपर्यंत तिसरा तडाखा बसला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर बापा विरुद्ध बंड पुकारून आला तो थेट महाराष्ट्रात. संभाजी महाराजांनी अकबरला स्वीकारलं म्हणजे औरंगजेबाला खुलं आव्हान दिलं. आणि आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण संभाजी राजांच्या रक्तातच नव्हता. दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजी महाराजांनी अकबरला जवळ केलं आणि जणू औरंगजेबाच्या शेपटीवर पाय पडला आणि चौताळला औरंगजेब. उचलली तिने आपली पावलं काशीच्या खानेकडं आणि खोडमला काळ. काय घडेल आता? औरंग स्वराज्य घेणार की स्वराज्य औरंग्याला? खोडमला काय घडेल आता? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच. आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या संभाजी राजांचं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. तर माझ्या संभाजी राजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं बसा 80-90,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 2300 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. औरंगजेब 73 वर्षाचा आणि संभाजीराजे पुण्यापुऱ्या 23 वर्षाचे. मनभर औरंगजेब पण निघाला कनबर स्वराज्य चिरडायला. महाराजाला वार्ता कळाली आणि छावा कडाडला. येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता दख्खनच पडेल कबर त्याची. दख्खनेत उतरलेल्या औरंगजेबाने चोहोबाजूने आपलं सैन्य स्वराज्यात घुसवायला सुरुवात केली. सरबुलंद खान, अली खान, फतेह खान, शाहबुद्दीन खान, बहादूर खान, शहजादा, मुअज्जम, बेदार, रामसिंग हाडा, भीमसिंग हाडा चोहोबाजूने स्वराज्य कैदी पकडायला घुसत राहिले. आणि खासे शंभूराजे घोड्यावर मान टाकून त्या साऱ्याशी झुंजायला सज्ज झाले. दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान टाकून लढत होते संभाजीराजे. मोगलांना शिकस्त देत मागं रेंगत होते, कडाडत होते. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. त्या धगिनात कारण झाला औरंगजेब. शिकस्त पराभव. औरंगजेबाच्या वाट्याला दुसरं काही येतच नव्हतं. तो औरंगजेब आपल्या सरदारांवर बरसू लागला. क्या करते हो बंदोबस्त? खिल्लत के पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दीदी मत ने कहा गई खा गया वो दक्कन का शेर. क्या करते हो? कुणीतरी सरदार म्हणाला, हुजूर वो संभाजी राजे शैतान है. फिर हम कहा शैतान से कम है. फिर भी किसी का क्यों हार?
औरंगजेब स्वतःच्या सरदाराच्या मनसरी कमी करत निघाला, पण संभाजीराजे मात्र स्वराज्य रक्षणासाठी झुंजत राहिले. औरंगजेबाला प्रचंड फौज पाठवली, प्रचंड फौज, पण संभाजी महाराजांनी असे तडाखे दिले. औरंगजेब आणखी 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 सैन्य वाढवत निघाला. मग म्हटलं संभाजीराजांनी एक वेगळी रणनीती टाकली. औरंगजेबाचं सैन्य स्वराज्याच्या आधारात, संभाजी महाराजांनी स्वतःची फौज औरंग्याच्या मुलकात धाडल्या आणि मराठी फौजेने औरंगजेबाचा मुलूक उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. गावाच्या गावात ताब्यात केली. बघता बघता अफाट जमागेत मराठी दमडत राहिले, औरंगजेबाचा मुलूक उद्ध्वस्त करत राहिले. त्या औरंगजेबाला काही कळेना, मी ह्याच्या दारात आणि हे आमच्या घरात. त्यांनी बहादूर खानाला पाठीमागा पाठवला. बहादूर खान मराठ्यांचा पाठलाग करून करून दमला, पण वारा आणि मराठे कधी कुणाला सापडले? तो बहादूर खान नुसता पळत राहिला, नुसता पाठलाग करत राहिला. त्याच्या हाताला तर काही लागलंच नाही, पण एक दिवस मराठ्यांनीच बहादूर खानाचा हत्ती पळवला. पण किती पळायचं ते वैतागला होता औरंगजेब. काय करावं सुचत नव्हतं. तिथं टाका घालावा तर मराठ्यांनी तिथं फाडून ठेवलंय, तिथं शिवायला जावं तर मराठ्यांनी तिथं उसवून टाकलंय, तिथं टाका घालावा तर मराठ्यांनी तिकडं दप्तर केली, अब्रूची दप्तर करून टाकली. संभाजीराजांनी पार तब्बल वर्षभर औरंगजेब धडका मारत होता, उभा दक्कन घ्यायचा होता, पण संभाजीराजांनी त्याला एक खण घेऊ दिला नाही. एक खण. औरंगजेब त्याला असं वाटलं होतं संभाजीराजे म्हणजे शिवाजीराजांचे नादान तत्तनशील वारीस, चुटकीसरशी चुरगाळून दक्कन कशात घालू. पण संभाजी महाराजांनी पहिलाच तडाखा असा दिला की औरंगजेबाला स्वतःचा अनुमान दुरुस्त करून घ्यावं लागलं. हे पाणी काही वेगळंच आहे. वर्षभर धडका मारून सुद्धा हाताशी काही नाही. मग औरंगजेबाने आपल्या सगळ्या सरदारांना बोलावलं. क्या किया जाए? औरंगजेबाचा एक सरदार होता कल्पक. तो म्हणला, हुजूर ऐसा करते हैं. बोलो. नहीं, इन मराठों की जान है इनके गड़किलों में. पहले गड़किले लेके मराठे खुद बखुद आएंगे, घुटने टेक के हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला सही बात. हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात, हे गडकोट पहिले घेऊया, मग मराठे कशाच्या आधारावर लढतील? सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि मग औरंगजेबाला विचार, ठीक है, तो ऐसा कौन सा किला जो जल से जल लिया जा सकता हो? म्हणजे पहिल्याच घासाला खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला थाप नको. मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या काही मैलावर असलेला. प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय, त्यांची सेज तिथं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर असा किल्ला आहे. मराठे कितने? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमेर ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. ठरला औरंगजेबाच. अवघे 350 मराठे असलेला, तोफा शिबंदी बजमेर अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाने विचार, तो कौन जाएगा? कौन लेगा रामसेज? और भरा शाहबुद्दीन खा. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? तसा शाहबुद्दीन खान म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 30,000ची फौज घेतली आणि निघाला शाहबुद्दीन खान. कोसळला रामसेजवर. रामसेजचा किल्लेदार आहे रामाजी पवार. हे 30,000 सैनिकांनी येताना पाहिलं, येऊ द्या. बघता बघता शाहबुद्दीन आदेश दिला, चलो आगे ले लो किल्ला. 30,000 सैन्य रामसेज चढू लागलं. वेळ ओलांडून पुढं 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 पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचालना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात घेता येईल वाटतं. त्याने आपल्या सैनिकांना सांगितलं, चलो 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 आगे ले लो किल्ला. सैन्य पुढा पुढा लागते, टप्प्यात आलं. मग मात्र मराठे सावध झाले. हाताच्या गोपण्या धरल्या, दगडं भरली, सुटली दगडं. दना 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 धाड 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 दगडं हात लागली. त्या दगडाच्या ओठांत घायाळ झालं शाहबुद्दीनचं सैन्य. पाठीला पाहिलं, पुढे सुटलं. त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शाहबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शाहबुद्दीन खान रात्री खलबत खाण्याचा तमाशा करत बसला होता. क्या किया जाए? त्याचा सरदार होता मोठा कल्पक. तो म्हणला, हुजूर ऐसा करके बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत सरपटत जाऊ. म्हणजे दगड आली तरी वर्ण जातील,
आपल्याला लागणार नाही. मोठी लांबी कल्पना शहाबुद्दीनला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरलं सैन्य निघालं पण सरपटत कुणी डोक्यावर करायला तयार नाही. चुकून डोक्यावर करायचो, डोक्यात दगड बसायचा, सरपुडा सर करत निघाला सैन्यवर. बेसोलांडून पुढं पारनिंब्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांच्या हालचालला प्रतिकार. शहाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक काल दगड मारून जमली असते. कशाची नांदपेटा देणार किल्ला ताब्यात. मोठा उसाला चलवा गे लिहिलं केला. सैन्य पुढं आलं, टप्प्यात आलं. तसे मराठे जागसूद झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारं सैन्य जवळ आलं तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. सरपटणाऱ्या प्राण्यांना पार चेंगरून मिगरून मग तर जाऊन थांबल्या. प्रत्येकाचं सैन्य पाठीला पाय लावून ओलं सोडलं, पळत सुटलं. त्याला कळेला किया तो क्या किया जाए. ये मराठे हमें ऊपर नहीं आने देते, खुद नीचे नहीं आते. अरे सामने नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, और लड़े ही नहीं तो जीतेंगे कैसे. क्या किया जाए. आठवडा झाला, महिना, 2 महिने, 6 महिने झाले. त्या शहाबुद्दीनला सुचेला काय करावं. तिने एकदा सरदारांची बैठक बोला. क्या किया जाए. त्या बैठकीत त्याचा सरदार म्हणाला, मोहम्मद खान पूछो ऐसा करते ये मराठे खुद नहीं आएंगे, हमें ऊपर नहीं आने देंगे. एक ही रास्ता है. क्या. 20-25 तोपे है हमारे पास. सीधा तोप मारा शुरू करेंगे, गोलाबारी चालू करेंगे. आधे घंटे में किला कब्जे में आ जाएगा. अनपटले शहाबुद्दीनला सही बात. ऐसा ही करेंगे. मोहम्मद खान तैयारी करो, कल सुबह तोप मारा शुरू करेंगे. आणि ठरलं. मोहम्मद खान तयारी लागला. त्या रात्री शहाबुद्दीन खान निवांत झोपला. म्हणला आता उद्या येतोय किल्ला ताब्यात. संपली कटकट. बरोबर रात्री 1:30-2च्या सुमारास 101 मराठे किल्ल्यावरनं अलगद खाली आले आणि सरळ या झोपल्या शाहिस्ताखानाच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश शिंकाळ्या आरोळ्या रक्ताच्या चिरकांड्या. शहाबुद्दीन खरवडून जागा झाला. क्या हुआ. शकुन रात छापा कौन था. मराठे हुजूर कहा गए. निकल गए हुजूर. हा शहाबुद्दीनला सुचायचं बंद झालं. त्यांनी मोहम्मद खानला सांगितलं, भाऊ तो फिरा आधी की आधी. तसा मोहम्मद खान म्हणला, हुजूर रात्रीचे 2 वाजलेत, अंधेरा है, अभी तोहफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे. सुबह तक राह देखते हैं. सरपटला शहाबुद्दीन पण पर्याय नव्हता. पण ठरलं होतं आता सोडायचं नाही. सकाळी उठल्या तोफ मारा चालू. दुसऱ्या दिवशी सकाळी 6-6:30 वाजता शाही हत्तीच्या अंबारात शहाबुद्दीन बसला. 20-25 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोड करून ठेवल्या. दारुगोळा टसून मारलाय. वातान बाहेर काढलीये. आता इशारा झाली की वातान पेटवायची. तोफ मारा चालू. आणि शहाबुद्दीन खानाची इशारा झाली आणि मोहम्मद खान वातान पेटवणार. त्याच वेळी गडावरून आवाज झाला, धडाम. एक तोफेचा गोळा सुसू करत येतोय त्यांच्या दिशेनं. तसा मोहम्मद खान कडाडला. तोफे पीछे लो, तोफे पीछे लो. क्या शहाबुद्दीनला कळायचं बंद झालं. क्या हुआ. हुजूर मराठों ने तो गोलाबारी शुरू कर दी है. आगे रहेंगे उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोफखाना नाकामयाब. हुजूर त्या शहाबुद्दीनने विचारलं, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना. तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. मग तसा मोहम्मद खान म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्या. त्याला आत्म जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला. तसा मोहम्मद खान म्हटला, मग रात्री छापा कशाला मारले. आपलाच दारुगोळा आहे. मराठे परिस्थितीवर लढत नाही बसले, लढत बसले. हल्ली बिघडलो. हल्ली कुणीतरी येतो, आमची परिस्थिती नक्की हो, तू ग. मला भयान राग येत बसल्या माणसाचा. आमची परिस्थिती नक्की हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उगा आमची पोर आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही मला तर बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता, स्वतःच्या कमतरताला बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांनी. सहा महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं. बहादूर खान त्या रामसेशी टकरा घेऊन थांबला. शेवटी औरंगजेबाचं शहाबुद्दीन खानाला पत्र आलं, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है, आओ वापस.
औरंगजेबाने विचारला, कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला बहादूर खान जहान बहादूर खान कोकलताज शैबत जंग. काय जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताज शैबत जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, पण त्याचं नाव जोरात आहे, खान जहान बहादूर खान कोकलताज शैबत जंग. औरंगजेबाचा दूध भाऊ आहे. तो म्हणला, हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. बहादुर खान, तुम्हारे नाम में ही बहादुर है, बस एक फतेह दे दो. जब से दक्खन में आए हैं तरस गए हैं फतेह के लिए. एक एक फतेह दे दो, एक फतेह. आणि खरं होतो 2.5-3 वर्ष उलटत आलेली, पण संभाजीराजांच्या विरोधात औरंगजेबाला एक साधा विजय मिळाला नव्हता. त्याच्या सैन्याचं मानसिक खच्चीकरण इतकं झालेलं, कुणी संभाजीराजांच्या विरोधात लढायला तयार नाही. त्यांची मानसिकता अशी की आम्ही मोगल फक्त हरायला आणि मरायला तयार झालोय, तर संभाजीराजे फक्त जिंकायला जन्माला. औरंगजेबाला माहिती होत विजयाचा एक उन्माद पुढच्या काही लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. त्याला एक छोटासा विजय हवा होता, म्हणून तर त्यांनी छोटासा रामसेजचा किल्ला निवडलेला की पटकन घेता येईल, सैनिकांना विश्वास देता येईल, आपण जिंकू शकतो. तो बहादूर खानाला सांगतो, एक एक फतेह देतो बहादूर, एक. आणि बहादूर खान 30,000 फौजनिशी आला. पुन्हा रामसेजला वेढा पडला. आमचा रामाजी पवार 352 झुंजतोच. 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, या बहादूर खानालाही काही करता येईना. शेवटी बहादूर खानानं आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. आता अशी एखादी बैठक बसली की हमखास त्याच्यात एखादं तिरक असतं, तिसरंच काहीतरी काढतं. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, तर 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या ठिकाणची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत करायला कायम पुढे ते असतातच. ते बहादूर खानने विचारलं, क्या किया जाए? नेमकं हे तिरकं उठलं. हुजूर ऐसा करते हैं, बोलो हुजूर, इस किले के सामने हम नया किला उभारते हैं. कशा डोक्याचा 2.5 वर्ष झाले राव किल्ला इथं राहू देणार त्यांना, आपला आपण नवा बांधू. आता त्यानं चेष्टेत सांगितलेलं, बहादूर खान सिरियस घेतलं, सही बात बोला. त्याच्या डोक्यात डाव वेगळाच होता. त्याच्या लक्षात आले, तोफा खाली ठेवला तर गोळा किल्ल्यावर पोचत नाही, पण मराठ्यांचा गोळा आला तर तोफा मागं घ्याव्या लागताय. आता मराठ्यांचा रामसेज जिंकायचा तर एकच पर्याय, रामसेजच्या उंचीत का त्याच्या समोर दुसरा किल्ला उभारायचा आणि त्याच्यावर तोफ मारा करून रामसेज जायबंदी करायचा. 6 महिने रामसेजच्या परिसरातली लाकडं तोडत होता तो. सगळी झाडं तोडून जेवढी लाकडं मिळाली त्या सगळ्या लाकडांच्या बळावर रामसेजच्या उंचीत का त्यांनी प्रचंड मोठा लाकडी दमदमा उभा केला, ज्याच्यावर 50 तोफा ठेवता येतील आणि 500 मोगल उभा राहतील. 6 महिने काम चाललंय. आमचा रामाजी पवार बघतोय, चालू द्या काय सगळं. 6 महिने काम झालं, सज्जता झाली. बहादूर खानानं सांगितलं, तोफावर नेऊन ठेवा. 50 तोफा वरही नेल्या. आता उद्या सकाळी तोफमारा चालू. उद्या रामसेज आलाच. त्या रात्री बहादूर खान निवांत झोपला. आता कटकट नाही, उद्या येतोय किल्ला ताब्यात. आणि बरोबर त्याच रात्री 1-1:30च्या सुमारास 100-1 मराठे परत किल्ल्यावरनं खाली आले. सरळ बहादूर खानाच्या छावणीत घुसले. सपासप कर्मकापी चालू केली. बहादूर खान खडबडून जागा झाला, क्या हुआ? छापा हुजूर, कहूं थे मराठे हुजूर, कहा गए? संतापलेला बहादूर खान पण करतो काय? सकाळची वाट बघितली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाही हत्तीच्या अंबारीत बसला. त्या लाकडी दंडव्यावर 50 तोफा दारोगा ठासून भरलेला वाचा बाहेर काढलेली. आता इशारा झाली की तोफमारा चालू. आणि बहादूर खानाने इशारा केली, हातात पेटती मशाल घेऊन. त्याचा माणूस ती तोफेची वातान पेटवायला गेला, पण त्याच्या तोफेची वातान पेटायच्या अगोदर रातोरात मराठ्यांनी त्या लाकडी दमदम्याच्या खाली पेरलेल्या सुरुंगाचीच वातान पेटली. थोय 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 आणि प्रचंड मोठा आवाज झाला, धडाम. आणि तो बलाढ्य लाकडी दमदमा ढासळला. 500 मोगल 50 सैन्य त्याच्या खाली गाडलं गेलं. बहादूर खान विवशाने निराश कोसळल्या लाकडी दमदम्याकडे बघत बसला आणि त्याला पाहून आमचा रामाजी पवार कडे आणला. बहादूर खान, जाऊन सांग तुझ्या औरंग्याला, स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा
त्या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. संभाजीराजे या रामसेजवर लक्ष ठेवून रूपाचे भोसले, मानाजी मोरे या रामसेजला सतत रसद पुरवत होते. 3-3.5 वर्ष झाली. अखेर औरंगजेबाचं बहादूर खानालाही पत्र आलं, तुम सिर्फ नाम के ही बहादुर हो, काम के नहीं. आओ वापस प्रमोशन. त्याला प्रमोशन वर उचल. आप कौन जाएगा? अला कासम खान किरमान. हुजूर हम जाएंगे, हम नहीं रामसे. कासम खान, मुझे रामसे चाहिए. कासम खान आला, रामसेची टकरा घेत राहिला. 4 वर्ष झाली, 4.5-5 वर्ष झाली, 5.5 वर्ष झाली. रामसेज अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे, माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी जर 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. संभाजी महाराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360 औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हा पराक्रम कुणाचा? सरदार संभाजी राजांचा. औरंगजेब वैतागला. भर दरबारात त्यांनी डोईवरची पगडी काढली, खाली आपटली आणि कडाडला. जोपर्यंत त्या संभाजी राजांना पराभूत करत नाही, डोईवर पुन्हा बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच नगरला गेला औरंगजेब. मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पगडी नव्हती. संभाजी महाराजांनी ते भाग्य परत त्याला मिळूच दिलं नाही. आयुष्यभर बोडक्या डोक्याने सह्याद्रीशी टकरा घेत राहिला औरंगजेब, पण त्याला पुन्हा पगडी घालता आली नाही. हे शौर्य होतं संभाजी राजांचं. त्याच वेळी औरंगजेबाने काम केलं. संभाजी महाराज आपल्याला अडोपत नाही हे लक्षात आलं. त्याने जंजिराचा सिद्धी स्वराज्याच्या विरोधात उभा केला. इंग्रजांना स्वराज्याच्या विरोधात उभा केला. पोर्तुगीज स्वराज्याच्या विरोधात उभा केला. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7, 8, 9, 10, 11, 12 आघाड्या स्वराज्याच्या विरोधात उभा केल्या. आणि त्या 12 आघाड्यांशी निकराची पंजे फाड करत सेना पुरंदर संभाजीराजे दौडत राहिले, स्वराज्य संवर्धित करत राहिले. दिवस पावसाळ्याचे. संभाजी महाराजांच्या लक्षात आलं, औरंग्यासारख्या कलिकाळाशी झुंजायचं तर बळ हवं, सामर्थ्य हवं, संपत्ती हवी. आणि म्हणूनच संभाजी महाराजांनी विलक्षण चाल टाकली. पावसाळ्यात मोगलांच्या हालचाली मंदावतात. औरंगजेब नावाचा अजगर ज्यावेळी स्वराज्याच्या अंगणात पसरला होता, संभाजी महाराजांनी या अजगराच्या उरावरनं छेड घेतली. ती थेट कर्नाटकात मैसूरच्या चिड्डीवर राहिला तडाखा दिला. मैसूर काबीज केलं. व्यंकोची राजाला सोबत घेतलं आणि कर्नाटक काबीज करत संभाजी महाराज आंध्र प्रदेशात गेले. आंध्रातले 80 राजे मांडलिक केले. तिथून संभाजीराजे तामिळनाडूत गेले. तामिळनाडू काबीज केलं. कावेरीच्या तटावरचा पाषाणकोट जिंकला. पाषाणकोटवर भगवा फडकला. जगाच्या पाठीवरचं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट संभाजी महाराजांनी या पाषाणकोटच्या लढाईत तयार केलं. पहिलं संभाजी महाराजांनी आपला गंगाराम वाणी नावाचा एक सरदार बिहारला पाठवला. बिहार हाती आलं. पाठण्यावर भगवा फडकला. मराठी फौजा बंगालमध्ये घुसल्या. बंगाल काबीज केलं. कोलकात्यावर मराठ्यांच्या घोड्यांच्या टपा कडाडल्या. कलकत्त्यावर भगवा फडकला. म्हणजे आताच्या हिंदुस्थानचा जर विचार केला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र, तामिळनाड या 9 राज्यांवर संभाजी महाराजांची सत्ता आहे. या 9 राज्यांवर संभाजी महाराजांनी भगवा फडकवला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेवढं स्वराज्य होतं त्याच्या 5000 किलोमीटरनी संभाजी महाराजांनी स्वराज्य वाढवलं. महाराजांच्या काळात जेवढा खजिना, जेवढं सैन्य होतं त्याच्या 5 पटीनं संभाजी महाराजांनी वाढवलं. महाराजांच्या काळात जेवढे किल्ले होते तेवढे ते राखलेच, पण खोलगड, मर्दनगड सारखे काही नवे किल्ले सुद्धा संभाजी महाराजांनी उभारले. स्वराज्य संवर्धित केलं. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा जगाच्या इतिहासाला फक्त संभाजी राजांची नोंद घ्यावी लागली. संभाजी महाराज जंजिराच्या सिद्धी त्यांनी वाकवला, पार दर्यात बुडवला. लंकेला जाताना प्रभू श्री रामचंद्रांनी रामसेतू बांधलाय. जंजिरा घ्यायला गेल्यावर संभाजी महाराजांनी दर्याला वेसर घातलीये. दर्यात त्यांनी शंभू सेतू उभारलाय. कधी जाऊन बघून घ्या. तो जंजिरा बुडलाच,
पण त्या जंजिरावर भगवा फडकवतानाच नेमका कल्याणवर हसन अली खान चालून आला. जंजिराचा वेढा संभाजीराजांनी दादाजी पंतांवर सोडला. कल्याणराजे पोचले, हसन अली खान तुडवला. कल्याणवर पुन्हा भगवा फडकवला. पण या नादात जंजिरा मात्र घ्यायचा राहिला. गोवेकर पोर्तुगीज गोंदियाच्या लढाईच्या विद्रोहीला असा तडाखा दिला की नदीतनं विद्रोही दहशतीनं पळत सुटला. संभाजी महाराज घोडा घेऊन त्याच्या पटपट नदीत घुसले, पण घोडा धारेला लागला. संभाजीराजे वाहते जाऊन बघतानाच आमचा स्वामिनिष्ठ छेपावला. घोड्यासहित संभाजी महाराजांना बाहेर काढलं आणि काट्यावरचा स्वामिनिष्ठ फुटफुटला. होते खंडो म्हणून वाचले शंभो. खंडो बदारने शंभूला त्याला वाचवलं. पण गोवेकरांनी संभाजी महाराजांची इतकी दहशत घातली की गोव्याची त्यांची राजधानी बदलून त्यांनी मुर्गाबर्गात त्याचा घाट लागला. संभाजीराजांचा शेजार नको, इतकी भीती. इंग्रज हे तर पुरते वाकवले. मुंबईच्या इंग्रजांना संभाजी महाराजांनी सांगितलं मुंबई विकत द्यायची, चालू पडायचं. मुंबई बंदराचं महत्व संभाजीराजे जाणून होते. 40,000 पावड्याला व्यवहार ठरला. मुंबईला निघा. पण संभाजी महाराजांचं अकाली निधन झालं आणि तो व्यवहार तसाच रखडला. त्यावेळी जर संभाजी महाराज मुंबई विकत घेत होते तर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य या हिंदुस्थानवर आलंच नसतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. संभाजी महाराजांनी सिद्धी दर्यात बुडवला, इंग्रज चुकवला, पोर्तुगीज वाकवला, औरंगजेब तर सोडो की पळा करून सोडला. संभाजीराजे कधी थकले नाहीत, कधी हरले नाहीत, कधी नमले नाहीत, कधी झोकले नाहीत, कधी रण टाकून पळाले नाहीत. जे असीम धडाडीनं दौडत राहिले स्वराज्य संवर्धनासाठी सतत. या संभाजीराजांचं ते शौर्य बघून औरंगजेब भर दरबारात पुटपुटला. मेरे सारे सेनापति सरदार सैनिकों के बजाय मेरे पास होते खाली एक संभाजीराजे. तो कब का बन गया होता आलमगीर मैं पूरे हिंदुस्तान का. काय सांगतोय औरंगजेब. माझ्या सगळ्या सेनापती सरदार सैनिकांच्या ऐवजी माझ्याकडे फक्त एक संभाजीराजे असते. कधीच आलमगीर झालो असतो पुऱ्या हिंदुस्तान, कधीच. खरं तर संभाजीराजांचं हे शौर्य होतं. पण त्याच वेळी संभाजीराजे आपल्या शौर्याच्या बळावर औरंगजेब पुरता बेटी जखडून झाला. अखेर औरंगजेबानं भर दरबारात विचार क्या किया जाए आणि सगळे सरदार एका सुरात म्हणाले हुजूर वापस लौट चलते हैं, अभी दम नहीं है हुजूर. त्याला कळत नव्हतं काय करावं. इतकी दहशत संभाजी महाराजांची. पण तरी त्यांनी शेवटची मोहीम काढली. 2 कोकण मोहिमा संभाजीराजांनी सबसे अयशस्वी ठरवल्याच होत्या. 3री कोकण मोहीम त्यांनी शहजादा मोहज्जमला सांगितलं तो सावंतवाडीच्या वाट्यानं, रामदऱ्याच्या घाट्यानं गोव्यात उतर. संभाजीराजे गोव्यात आहे. शहाबुद्दीनला सांगितलं तू 30,000ची फौज घेऊन पुण्याकडनं उत्तरेतनं खाली उतर. संभाजीराजांना जाकडात कैद करा. अहो गोव्यावर पण भगवा फडकणार होता. पण त्याचवेळी मोहज्जम आल्याची बातमी कळाली. गोव्यावर संभाजीराजे तडक निघाले. रामदऱ्याच्या घाटात मोहज्जमच्या समोर उभा राहिले. हर हर महादेव चारोळी घुमली आणि आपण 40,000 मोगल त्या रामदऱ्याच्या घाटात मराठ्यांनी कापून काढले. वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघाले. कोंडाजी जाता जाता म्हणाला राज हा एकदा मोहज्जम चावला होता, कापायचा नाही. आणि संभाजीराजे म्हणाले सुकलं झाड मोडून पडणारच आहे, तोडा कशाला. कोंडाजीला तेवढी कळालं नाही. पण जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग संभाजी महाराजांनी रामदऱ्याच्या घाटात केला. मराठ्यांनी मोगलांचं अन्न उद्ध्वस्त केलंच होतं. आता जे उरलेले मराठी मोगल त्यांना खायला कोकणात काय नारळाचं कुळीत. काय करामत करून ठेवली मराठ्यांनी. ज्या मोगलांनी नारळाचं कुळीत खाल्लं वोकून मेले. त्यांच्या प्रेताची दुर्गंधी इतकी त्याच्या वासानं बाकीचे मेले. अहो त्या मोहज्जमची अवस्था इतकी बेकार त्याला उचलायला चौघं राहिले नव्हते. कुणीतरी औरंगजेबाला कळवलं. मग रहुल्ला खान आला. कसा बसा मोहज्जम माघारी नेला. परत आलेल्या मोहज्जमचा औरंगजेबानं 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला. त्या मोहज्जमला पण काय कळेना. तो म्हणला अब्बाजान 1.5 कोटीचा खजिना बुडवून आलो, 90,000 सैन्य घालवून आलो, तरी तुम्ही मला 90,000 रुपये रोख देऊन सत्कार करताय क्यों अब्बाजान. औरंगजेब म्हटला तू जिवंत परत आलायस ना म्हणून. नाहीतर तो संभाजीराजांकडे जातो परत कुठला येतो. इतकी दहशत. अखेर 4.5 वर्ष झाली. दख्खन घ्यायला आलेला औरंगजेब एक खण त्याला घेता आला नाही. आणि सगळ्या सरदारांनी सांगितलं हुजूर लाहोर चलते हैं. अखेर औरंगजेबाला निर्णय घेतला परत फिरायचं. 4.5 वर्ष झगडून सुद्धा संभाजीराजांनी त्याला पराभूत केलं. संभाजीराजांपुढे थकला, झुकला, वाकला, नमला आणि अखेर स्वराज्य सोडून निघाला.
तो गेला थेट विजापूरला. पिढ्यानपिढ्यांची आदिलशाही त्यांनी फक्त एका वर्षात जिंकली. पिढ्यानपिढ्यांची कुतुबशाही त्यांनी फक्त 6 महिन्यात जिंकली आहे. आणि 10 वर्षापूर्वी स्थापन झालेलं स्वराज्य संभाजी महाराजांनी 9 वर्ष सुस्त ठेवलं. 9 वर्ष औरंगजेबाला एक किल्ला घेता आला नाही. हे शौर्य कुणाचं, हे धैर्य कुणाचं? माझ्या सर्जा संभाजीराजांचं. औरंगजेब आदिलशाही घेऊन कुतुबशाहीकडे होता. शाही घेतल्यानंतर तो पुन्हा स्वराज्याकडे वळणार नाही. औरंग पुन्हा स्वराज्यात येताच कामा नये म्हणून विलक्षण चाल संभाजी महाराजांनी टाकली. त्यांनी औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर त्याला सांगितलं, तू राजापुरात जहाजात बैस, सरळ इराणला जा. इराणच्या शहापाचचं 70,000 सैन्य घे आणि दिल्लीवर आक्रमण कर. दिल्लीवर आक्रमण झालं की कुतुबशाहीत असलेला औरंगजेब दिल्लीच्या रक्षणासाठी सरळ दिल्लीकडे निघेल. उत्तरेतले संताजी घोरपडेला 40,000 फौजदारी उभा केले. औरंगजेब दिल्लीला निघाला की संताजी त्याच्यावर आक्रमण करतीलच, पण पाठीमागून 60,000 फौजदारीशी मी औरंगजेबावर हल्ला चढवेन. औरंग दिल्लीत पोहोचणारच नाही. काय विलक्षण चालू. गोळ कोट्यात असलेला औरंगजेब दिल्लीच्या रक्षणासाठी दिल्लीकडे वळाला, याचा अर्थ स्वराज्य सुरक्षित राहिलं. आणि त्या दृष्टीने संभाजी महाराजांनी शहजादा अकबराला राजापूरच्या बंदरातून जहाजातही बसवून दिलं. त्यांनी इराणला जायचं होतं, पण दुर्दैव होता. इराणला निघालेला शहजादा अकबर त्याचं जहाज समुद्रात भरकटलं आणि ते इराणला पोहोचायच्या ऐवजी मस्कतला पोहोचलं. ते तिथंच 6 महिने अडकून पडलं. जर त्याचं जहाज भरकटलं नसतं तर दिल्लीवर संभाजी महाराजांनी केव्हाच भगवा फडकवला असता, केव्हाच. पण इतिहासात जर तरलं स्थान नसतं. मस्कतला अडकलेला अकबर तिथून निघून इराणला पोहोचला आणि 70,000 फौज घेऊन दिल्लीवर चाल करून निघाला. त्याच वेळी त्याला खबर मिळाली, संभाजीराजे संगमेश्वरात कैद झाले. महाराजी घोरपडेने जीवतोड कोशिश केली. संभाजीराजाला वाचवताना महाराजी खर्चे पडले, पण मराठ्यांचे छत्रपती भोगलांच्या जाळ्यात अडकले. मग मात्र मुकरब खानाने संभाजीराजाला वेगाने बहादूर खडाकडे न्यायचा प्रयत्न केला. 32 शिराळा आले असतात. ज्योत्याची केसरकर, आप्पाशास्त्री शिराळकर यांना कळालं संभाजीराजाला कैद करून घेऊन निघाले. 100 गोळा झालेले बावडे घेतले आणि मुकरब खानावर हल्ला चढवला, पण पुन्हा बळ तोकडं पडलं. आप्पाशास्त्री शिराळकर मारले गेले, ज्योत्याची केसरकर जखमी झाले आणि संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. मग मात्र मुकरब खानाने अत्यंत वेगात संभाजीराजांना घेऊन बहादूरगड गाठला. औरंगजेबाला निरोप दिला. संभाजीराजे दस्त झाले आणि आनंदला औरंगजेब. आखिर आई मैं दक्कन का शेर सिकंदर है, अब दिखाएंगे उन्हें, लाया जाए उन्हें शान शौकत से, पहना जाए तख्ता गुलाब. आतापर्यंत संभाजीराजांनी मराठेशाहीचा तख्त स्वतःच्या खांद्यावर मिळवला असेल. आता त्यांच्या खांद्यावर तख्ता गुलाब चढवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्यांना विदूषकी छपली घाला. आतापर्यंत त्यांनी राज मुकुट घातला असेल, आता त्यांना घुंगरा असलेली विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत त्यांनी राज अलंकार घातले असतील, आता त्यांना काटारी चाकत दंडाने चढवा. आतापर्यंत राजे मेल्यातनं पालखीतनं हत्तीच्या अंबारीतनं गेले असतील, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजे आले म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल तशी बनवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला शहनशाह हिंदुस्तान आलमगीरचे औरंगजेबने संभाजीराजे कैद केलेत. आणि परहुकुम निघाली खिंड बहादूर गडावर संभाजीराजांची. उंटाला बांधलेले, तख्ताकुला चढवले, विदूषकी चपली घातले, काटेरी साखरदंडाने चढवलेले ते संभाजीराजे पाहिले असते तर वाटलं नसतं मराठ्याचे छत्रपती आहे. आणि किती स्वसावं, किती कुणाच्या वाट्याला आली ही विडंबना, कुणाच्या. इतिहास एकच नाव सांगतो, संभाजीराजे. संभाजीराजे मोगलांच्या छावणीत कोण आनंदाचा कल्लोळ वाजला होता. 9 वर्ष ज्याने औरंग्याच्या साहित्याने दिमागात गोंधळ घातला. ते संभाजीराजे आहेत कसे, दिसतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभारून बघताय कसे संभाजीराजे. अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, संभाजीराजांच्या छाताळा जायचा, रक्ताची चिळकांडी अंतरेचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगाळायचं, उंटा थया नसायचा, अंगावरचे कातडी साखरदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं, तलवारीच्या
किती सोसावं, किती हनुमानांना शेंदूर फासावा तसे रक्तानं माखले गेले होते शंभूराचे, पण एवढं सोसून सुद्धा चुकले नव्हते, वाकले नव्हते, होते तसेच ताट करारा मानेदार, आले तसेच औरंग्याच्या दरबारात आणि कणाडला असत संभाजीराजे झुक जालमपना के सामने और उसने कभी कहा राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे, खामोश कर सर्दी चले समझो, चुप 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 चुप, याद रखा ही नहीं, आला हजरत के दरबार में है तो चुप, वो त्या थोड़ी देर गंभीर आवाज खुला, सबूर आसत सबूर, अभी बहुत पूछना ही नहीं, आणि आज चक्रम शहनशाह हिंदुस्तान आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरून खाली उतरला, संभाजी राजांच्या समोर उभा राहिला आणि संभाजी राजांच्या नजरेत बघत पुटपुटला, बहुत गर्मी है, 9 बरस के थे तब मिले थे मुझे आगरा में, तब पूछा था हमने इनसे क्यों संभाजी राजे आपको हमारा डर नहीं लगता, और इस संभाजी राजे ने जवाब दिया था हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको लगता है, सच का टका करने का भी शामिल नहीं, लेकिन अब नहीं, अब आप दिखाएंगे अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होगा, आखिर आई गए कहीं दे, अल्लाह ताला की मेहरबानी आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या त्या औरंगजेबाकडे बघून संभाजीराजे कविकर्षांना म्हणाले, कवीजी अहो कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता, कविकर्षांना अखेर वाटलं मरणाच्या दारात आहे राजे, मृत्यूच्या पोटात औरंग्याच्या पुढ्यात, पण राजाला भीती न भय, राजे निर्भय, राजे विचारतायत सुचते का एखादी कविता, ती काय कविता ऐकायची वेळ आहे, पण कविकलश म्हणला हा राजे का नाही, आणि कविकलशाने कविता ऐकवायला सुरुवात केली, राजन तुम हो सांचे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज दखत तेजात औरंग, औराजे काय लढला तुम्ही, काय तुमचं तेज, ते तुमचं शौर्य, तुमचं ते तेज बघूनच औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसला आहे, बहुत खूप, मग त्या थोड्या औरंगजेब चुपचाप चॉप चॉप जहन्नमे चॉप, इथंच आम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली, औरंगजेब संभाजी राजाला म्हणाला तू जर इस्लाम पत्करायला तयार असेल आम्ही तुला माफ करतो, आणि संभाजी राजे म्हणाले तू जर तुझी मुलगी मला देत असला तर आम्ही झूठ साफ झूठ विशेष येत नाही असं म्हटलं तर खडायचा. औरंगजेबाला 4 मुली होत्या, पहिली बद्रुन्निसा, दुसरी मेहरुन्निसा, तिसरी झेबुन्निसा आणि चौथी झिनतुन्निसा. पहिल्या 2 मुलींची त्यानं लग्न केली. झेबुन्निसा शहाजहान बरोबर आग्र्यात कैदेत होती, ती तिथंच मेली, ती महाराष्ट्रात कधी आलीच नाही. आणि चौथी झिनतुन्निसा जी औरंगजेबाबरोबर इथं आलेली. संभाजीराजे पकडले गेले त्यावेळी संभाजीराजांचं वय आहे 32 वर्ष आणि या झिनतुन्निसाचं वय आहे 46 वर्ष. संभाजी महाराजांचं चरित्र बदनामीच्या वळखण्याला नेऊन ठेवलंच आहे, पण शेवटच्या ज्वलन तेजस बलिदानाच्या क्षणी सुद्धा त्यांच्या चरित्रावर टांग लावावं अजिबात नाही. ज्या जिजाऊनी शिवरायांना घडवलं त्याच जिजाऊनी संभाजीराजांना घडवलंय. चारित्र्य शुद्ध संभाजीराजे. विशेष औरंगजेब या संभाजीराजाकडे डोळ्या रोखून बघत होता. बहुत गर्मी है आणि सरकारने संभाजीराजे हो आहेच आणि तुला गाठल्याशिवाय ती थंड होणारही नाही. सरकार औरंगजेबाने विचार बताव संभाजीराज कार काय खजाना, कार की हे लूट आणि उसळला छावा. हिंदुस्थान आमचा खजाना, इथल्या मातीचा कण मानतो आम्ही सोनं. औरंग तू गेलास हिंदुस्थान, तू गेलास आमचा खजाना, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा घेऊन मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या बळावर. संभाजीराजांचं मालेदार उत्तर ऐकलं औरंगजेबाला कळे ना, कैदेत कोण आहे तुम्ही का मी. पण तोपर्यंत औरंगजेबाला विचारला दुसरा सवाल, बताओ संभाजीराजे मेरे कौन कौन से सरदार शामिल किए तुम्हें. आणि सरदार राजे
तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भूते आम्ही, मातीसाठी सरसत आमचा इमान बेईमान नाही होणार. याद राख औरंग, महाराष्ट्राच्या मातीत उभायस तू, इथाच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. तो स्वतःशी पुटपुटला, काश ऐसा एक संभाजी राजा जना होता हमारे जनाने में. कपके बन गए होते आलमगीर पुरे हिंदुस्तान के. आणि संभाजी राजे ते ऐकून म्हणाले, तुझ्या पोटी कसे येतील संभाजी राजे? तुझ्या पोटी कोळसेच उपसतील. स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसे येतील शंभूराजे? अरे शंभूराजे जन्माला येतील ते महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच. बोल ऐकले संतापला दिला. ले जाओ भी हमारे नजरों के सामने से, या के जला के बहुत निकाल दो इनकी आंखें. ये जबान बोलती बहुत है, काट डालो इनकी जबान. जाओ हश्र करो उनका. आणि संभाजी महाराजांना बरोबर थोडा तुझ्या परिवेदीकडे गेलं गेला. औरंगजेबाला लिहून ठेवलं, माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी पहिली चूक, मी शहाजी राजाला जिवंत कर्नाटकात जाऊ दिला. शहाजी राजाच मारले असते, शिवाजी महाराज उभेच राहिले नसते. मी माझ्या आयुष्यात दुसरी चूक केली, आज्ञातून शिवाजी महाराजांना निष्ठू दिला. शिवाजी महाराज तिथंच संपवले असते तर शंभूराजे खडेच राहिले नसते. आयुष्यात दोन चुका केल्यात आणि सगळी आयुष्य त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याशी टकऱ्या घालवल्यात. तिसरी चूक करणार नाही. आणि म्हणूनच त्याने आदेश दिला, निकाल वो इनकी आंखें जल्द से जल्द. आणि सगळेच अमल चालू झाला. वडबुद्रुक टोळापूरच्या वधस्तंभाला बांधलेले संभाजी राजाने बघितले, हाची येत आहे त्यांच्याच दिशेने. हातामध्ये लालगुंद तप्त सळ्या घेतले, घरांच्या रशा बाहेर टेकणार त्या लालगुंद तप्त सळ्या संभाजी महाराजांनी बघितल्या आणि कळालं डोळे जाणार आणि संभाजी राजांनी मिटले. डोळ्यासमोर उभा राहिले राजे श्री शिवछत्रपती. अरे याच डोळ्यांनी घेतलं होतं स्वराज्याचं दर्शन, याच डोळ्यांनी केल्या होत्या इशारा आपल्या मावळ्यांना, याच डोळ्यांनी पाहिली होती स्वप्न स्वराज्य संवर्धनाची. त्याच डोळे उघडले, डोळ्यासमोर होत्या लालगुंद तप्त सळ्या आल्या जवळ, अगदी जवळ. कुठल्या आत चर्रानिशी नुसता आवाज घोंगावला. सळ्या गेल्या आत आत आत, निघाल्या त्याच वेगात बाहेर. डोळे नव्हते कुठेच, उरल्या होत्या नुसत्या काळ्या कविन्न खोबड्या, उग्र दर्भ बाहेर फेकणारे. अरे किती सोसावं, किती यातनांचा तळ ठवळून काढणार, किती सोसा. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो. डोळ्यात लालगुंद तप्त सळ्या गेले असतील, किती भोगला असेल. विंचवा कर्नाटकाला जाऊन वेळता मस्त काय अटकाल्यात बसले असतील. किती भोगावं, किती का, कशासाठी? स्वराज्य दौलतीसाठी. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या स्वाभिमानासाठी, राष्ट्र धर्मासाठी सोचत राहिला. औरंगजेब मात्र विचारत राहिला, सरदार क्या हुआ? रोए हो, चिल्लाए, गिड़गिड़ाए, आएंगे हमारे पास, क्या बोले? आणि औरंगजेब सरदार सांगत राहिले, हुजूर संभाजी राजे है वो, ना रोए ना चिल्लाए ना आएंगे आपके पास. तो जा हश्र करो उनका. अत्याचाराची सीमारेषा पुसल्या. संभाजी राजे मात्र सांगत राहिले, औरंगजेब हे आमचे हाल कशासाठी? मावळवाऱ्या दिमाखाला फडफडताना तो भगवा खाली खेचण्यासाठीच ना. अरे तो भगवा हे अदम्य अविनाशी. तू खाली खेचू शकशील, संपवू शकशील. अरे हात खाक होशील इथंच. याद राख औरंगजेब, आमच्या रक्ताच्या थेंबातून पेटून उठलेला एक मावळा बनतील शिवाजी आणि संभाजी, झुजतील तुझ्याशी आणि ठेवतील अस्तित्व या भगव्याचं अविनाशी. तसाच तोपर्यंत सगळे सामज सुरू झाला. जवान छाटायचं नव्हती, पण संभाजी राजाचं तोंड बंद. जवान छाटणार कशी? एक हप्ते पुढे झाला. संभाजी राजांच्या मस्तकावर दाबजोर दिला, पण जबडा उघडेना. एकाने कानावर दाबजोर दिला, पण जबडा उघडेना. जबडा उघडेल कसा? वाहकाचा जबडा आहे. वाहकाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमच्या अवकात सांगणारा
संभाजीराजा आहे. अखेर एक हपशी पुढे झाला. संभाजीराजांचं नाव दाबून धरलं. श्वास कोणला जीव गलबलला. श्वासासाठी ओठले जीव लवलवली. त्या संधीचा घेतला फायदा. सांची घुसली आत. सांची पकडली जीभ ओढली बाहेर. नंगी तलवार नकलवली आणि चालली सर. तोंडात तोखडलं नुसतं लालबून त्यानं चिपटली होती समोरच वर. ज्याची भेट उमटवले जगदंब जगदंबचे. जी जी म्हणत राहिली जय भवानी. जी करत राहिली जागर हर हर महादेव. जी जी म्हणत राहिली भाऊसाहेब भासाहेब बाबासाहेब. ती जी पडली होती समोरच. एक नाही दोन नाही तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालू. संभाजीराजांचं सगळं कातडं सोडून काढ. त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं. सर्व जाळ जाळ झाला यातनांचा. अरे किती सोसावं किती किती भोगाव. कुणीतरी यायचं हाताची बोटं छटून घ्यायचं. कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं. 40 दिवस सोसत होता छावा. अखेर उगम फाल्गुनी बंध्या अमावस्या 11 मार्च 1689 औरंगजेबाच्या अखेरच्या आज्ञाचुकी मस्तक गरम करा द्यायचं आणि संभाजीराजांचं मस्तक छाटलं गेलं. भाल्याच्या फळाला अडकवलं आणि निघाला वाजत गाजत. आला इंद्रायणीच्या तीरावर आणि त्या इंद्रायणीच्या रेतीमध्ये तो भाल्याचा फळ रोवला गेला आणि संभाजीराजांच्या मस्तकातून रक्ताचा एक थेंब त्या इंद्रायणीच्या पात्रात पडला आणि थरारली शहरली इंद्रायणी ढाळू लागली. अश्व सांगू लागली 300 वर्ष झाली. अजून संभाजीराजे खरे कळलेच. इंद्रायणी असंही असं उडाले. संभाजीराजे कळाले औरंग गेला आणि औरंगजेब पुटपुटला कैसा सुरूर बच्चा है. हमने आंखें निकाल दी उनकी लेकिन उनकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उनकी लेकिन उस जबान से उन्होंने मांगे नहीं रहम किए 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उनके लेकिन नहीं फैलाए उन्होंने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव तोड़ दिए उनके लेकिन नहीं टेके उन्होंने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उनकी लेकिन उनकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. या अल्लाह होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पड़ेगा खाली हाथ दिल्ली. पण औरंगजेबाला दिल्लीला परत जाताच आला नाही. संभाजीराजांनी सांगितलं होतं दक्कनात होईल कमर त्याची. संभाजीराजांच्या रक्ताच्या थेंबातून पेटून उठला इथला एक एक मावळा. राजाशिवाय तब्बल 14 वर्ष प्रजा लढत राहिली. औरंग्याला सुचवत राहिली. दख्खन घ्यायला लावता औरंगजेब. दख्खन सोडा. स्वतःला काढण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो अखेर इथंच शांत झाला आणि महाराष्ट्राला नवा इतिहास लिहिला. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. सह्याद्रीच्या कडावर तो छावा त्या भगव्याच्या रूपानं आजही जिवंत आहे. सह्याद्रीच्या रानवाड्यात राष्ट्रभक्ती राष्ट्र निष्ठेचं संचित देत या स्वराज्याला पुन्हा नवा संस्कार देतो आहे. सांगतो आहे कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि कसं मरावं हे छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं. या सगळ्या मरण्याचं तत्वज्ञान खरं मला घेता आलं. भविष्याची झुंज चिंता आहे. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय.